22 तारीख आहे ना, 22 तारखेची माणूस मनात आलं की काहीही करू शकतो. तसंच माझ्याही मनात आलं आणि मी अक्कलकोटला जायचं ठरवून तिकीटं बुक केली. आता मनात आलंच आहे म्हणून अक्कलकोटपर्यंत बिना चपलांचा प्रवास करायचं ठरवलं. सकाळी लवकर उठलो, बाईक एस टी स्टँडवर लावली आणि चहाच्या सुरक्या मारत एस टीची वाट बघत बसलो. एस टी पण लवकर भेटली. या प्रवासात मी एकटाच नाही बरं का, तुम्हीच बघा. आणि पुढे जाऊन आम्हाला अजून एक पार्सल सोबत न्यायचं होतं. पुण्यामध्ये पोहोचून झटपट पुणे स्टेशनची बस पकडली. पुण्यातलं सकाळचं वातावरण म्हणजे धावपळीचं वातावरण. बस स्टॉपपासून स्टेशनपर्यंत थोडं चालत जावं लागतं. स्टेशनला पोहोचलो आणि कविताचे मामा पार्सल घेऊन आले होते. हे आमचे मामा आहेत आणि हे आमच्या मामाचं पार्सल आहे. आम्ही घेऊन चाललोय आज. तुमचं पार्सल तुमचं सुखरूप पोहोचवू तुमच्याकडे, टेन्शन नका घेऊ. ओके. आता घाई होती ती ट्रेनचा प्लॅटफॉर्म नंबर बघायची. नंबर लागला आणि आम्ही प्लॅटफॉर्मकडे निघालो. अजून काय ट्रेन आलेली नाही. ट्रेन 10-15 फायनली आम्हाला ट्रेन भेटली आणि आम्ही आता इथून निघालो सोलापूरला. कविता आणि पांडानी सीट ऑक्युपाय केलेलं आहे. सो मला आता वरती बसायला जागा ठेवली. इथं आमच्या बॅगा वगैरे ठेवलं आणि अनु आपला बसला बिचारामध्येच आणि आमचं दुसरं सीट आहे दुसऱ्या डब्यामध्ये. सो आम्हाला तिथं जायचं नाही, आम्हाला एकाच ठिकाणी बसायचे. आमच्या पत्नी एस्केलेटरवर पाय ठेवायला एवढं घाबरतात की जसं काय तो एस्केलेटर ढगातच जाणार आहे. चला. फायनली मी पहिल्या पायरीवरती पाय ठेवला. मॅडम सोलापूर स्टेशनला पोहोचलो. एक बुक काढली ट्रेनमध्ये. खूपच गरम होते. भयंकर ऊन आहे आणि उन्हामध्ये चटके बसतात. आता रिक्षावाला सोबत भांडणं करून फायनली निघालो इथून सोलापूर त्या बस स्टेशनला. एक वेळेस जेंट्स ॲडजस्ट करू शकतील पण या लेडीजचं काय वेगळंच असतं बाबा. असंच पाहिजे तसंच पाहिजे असो. ते आपण म्हणतो ना तळपायाची आग मस्तकात जाते. खरंच तळपायाला आग लागली ती अक्षरशः मस्तकात जाते एवढ्या उन्हामध्ये. सोलापूर स्टेशनला तुळजापूर गाडी भेटली. गर्दी तर भरपूर आहे पण जावंच लागेल. आणि आपला अनु आहे अनिरुद्ध. पहिलं आम्ही तुळजापूरला जायचं ठरवलं. आमच्या पांडाची मस्त झोप झाली एसटी मध्ये, तुम्ही बघू शकता. पुन्हा मंदिर किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर आहे. ओके. गर्दी आता वस्त्राला लागली म्हणजे बाहेर येत ना लोक. आता तुम्ही आला त्यामुळे लवकर होते तुमचं. 5-5 मिनिटाला गाड्या सोलापूरला रात्री 11 पर्यंत. तुम्हाला सोलापूरला जायचं म्हणजे काही अक्कलकोटला सोलापुरातून 5-5 मिनिटाला जायचं. इथून डायरेक्ट गाडी भेटणार नाही तुम्हाला. भेटली तरी ती वाया सोलापूर जाते. त्यामुळे सोलापूरला जायचं, सोलापूरहून अक्कलकोटला जायचं. प्रायव्हेट भरणारे उगाच 150 रुपये घेते.
डायरेक्ट देवळा पैसे सोडत पण 150 रुपये काय द्यायचे महिलांना इकडे हाफ तिकीट आहे तुम्हाला. ओके, रिक्षावाला काकांना आम्ही सबस्क्रायबर केले. नक्की व्हिडिओ बघा आमचा. ओके, थँक्यू. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा ह्या लाईनीला लागलो होतो. तर ही मेन म्हणजे पाय धुवायची लाईन आहे. तर आम्हाला वाटलं होतं की ही लाईन दर्शनाची आहे. आम्ही फसलो होतो. उजव्या सोंड्याच्या गणपतीचं मंदिर येतं एंट्रन्सलाच. हा दुसरा प्रवेशद्वार आहे, सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. दर्शन रंगेकडे जाण्याचा मार्ग. मस्त तसं आतमध्ये घुसलो तसं थंड वातावरण. आता वाजले 4 आणि 4:15 वाजले. आता बघू किती वाजता दर्शन कंप्लीट व्हायला. इथं खरा ट्विस्ट वाटतो. गर्दी भरपूर पण जवळ वाटतं. फायनली दर्शन झाले आणि आम्ही पडलोय नंतर बाहेर. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. मुखदर्शन झालं. फोटो सेशन चालू झालं. त्यानंतर लगेच सोलापूरची बस भेटली. सोलापूरमध्ये लगेच अक्कलकोटची बस भेटली. मग आम्ही अक्कलकोटला जाऊन स्टे करायचं ठरवलं. अक्कलकोटमध्ये आलेलो आहे. पांडा काय उतरणं झालं एस टीमधून. दमल्यासारखं झालं. बस स्टँडपासून काही अंतरावरच अक्कलकोट मंदिर आहे. त्यासाठी रिक्षाने जावं लागतं. दर्शनामध्ये आम्ही एवढं मग्न झालो होतो की आम्हाला बस पण लागली नाही. आता आम्ही आलेलो आहे अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये. मागच्या वेळेस आम्हाला अन्नछत्रामध्ये पोहोचायला टाईम झाला होता, त्यामुळे आम्हाला प्रसादाचा लाभ घेता नाही आला. पण यावेळेस आम्ही वेळेतच पोहोचलो. खूप वेळेनंतर आम्हाला जेवण भेटलं. आता जायचं रूमवरती. आम्ही रूम घेतली आहे भक्त निवासमध्ये. अफोर्डेबल रेटमध्ये रूम भेटले आम्हाला फक्त 600 रुपयात. आम्ही एका रूममध्ये 5 जण ॲडजस्ट झाले. म्हणजे 3 बेड भेटले. हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. इथं आम्ही भक्त निवासला राहिलो होतो रात्री. आता वाजले 7:30. तर आमचे वायकर सर आणि अनु आहे. अनु मस्त कडकमध्ये एकदम तयार होऊन बाहेर आलाय. आमचे वायकर सर सुद्धा एकदम चेहऱ्यावरती ग्लो आलाय. मस्त झोप झाली त्यांची. अक्कलकोटमधली अशी प्रसन्न सकाळ आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवायला भेटली. गोशाळा आहे इथं. आता आम्ही निघालोय दर्शनाला. इथं आम्ही रात्री जेवणासाठी थांबलो होतो. खूप गर्दी होती. आता इथून सरळ जायचंय दर्शनाला. इथं दर्शनाची लाईन आहे. गर्दी कमीच वाटते. डायरेक्ट दर्शन होईल मला वाटतं. श्री स्वामी समर्थ.
स्वामींच्या दरबारात बसण्याचा आनंद काय वेगळाच आहे. एवढी लोकांची गर्दी असून सुद्धा इथे खरी मनाला शांती मिळते. त्यानंतर आम्ही स्वामींच्या फोटोकडे गेलो, की जी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवलेली कलाकृती आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की कसं झालं दर्शन आपलं? एकदम मस्त, खूप छान झालं का? मग यांच्या तोंडाकडे बघून वाटतंय यांचं पण दर्शन चांगलं झालं. तोंडावरची स्माईल आणि निखळ हास्य हे याच्यामधूनच समजतंय आपल्याला की दर्शन चांगलंच झालेलं असणार आहे. मन प्रसन्न झालेलं आहे पांडव. दर्शन आपलं. अच्छा. आणि दर्शन करून आम्ही रूमकडे चाललोय. दर्शन अतिशय व्यवस्थित झालं आणि समोरून झालं. सकाळी लवकर दर्शन करायला आलो त्यामुळं आम्हाला लवकर दर्शन भेटलं. लेट आलो तर गर्दी वाढल्या. इथं मंदिराच्या आवारामध्ये फोटो काढून देत नाही, पण त्यांचं पण बरोबर आहे. इथं जे आहे मूर्ती वगैरे आहे ती त्याचे पावित्र्य राखण्यासाठी ते लोक म्हणतात फोटो काढू नका. तर आम्ही आमच्यासारखे लोक यूट्यूबवरती ह्या मूर्तीचा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून यूट्यूबवर टाकलं आणि बाकीच्या लोकांनी हे जर पाहिलं तर लोकांचा इथं येण्याचा काय फायदा. तर आम्ही चहा घेतो मस्त. त्याला चहा प्यायची तलब झाली. फक्त निवासमधून चेकआउट करून आम्ही निघालो आता सोलापूरला. आता इथून जायचं रिक्षाने. मी माझी बिना चपलांचा प्रवास करण्याची इच्छा पूर्ण केली आणि शूज घालून निघालो. अक्कलकोट दर्शन व्यवस्थित पार पाडून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. अक्कलकोटवरून डायरेक्ट पुण्याची गाडी भेटली. पुण्याला पोहोचायला मला वाटतं 5 तास लागते असं मॅपवरती दाखवते. आता वाजले 12:30. 5:30-6 वाजेपर्यंत आम्ही पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये पोहोचू. हा दर्शन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा नेक्स्ट ब्लॉगच्या अपडेटसाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.